मराठा विरोधात ओबीसी समाज असे एक चित्र निर्माण झाले। लक्ष्मण हाकेंनी मराठा समाजाला ओबीसीतनं मिळत असलेल्या आरक्षणाला जोरदार विरोध केला आणि आता ते लवकरच एक मोठा निर्णय घेणार आहे। आज अहिल्यानगर येथे दैत्य नांदूर या ठिकाणी ओबीसी समाजाच्या महाएल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। या मेळाव्यात हाके मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे। ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात आम्ही परखड भूमिका घेत आहोत आणि कुठलीही राजकीय भूमिका घेण्यापेक्षा आता आज रोजी पक्ष विसरून वेगवेगळ्या जातींचा अभिनिवेश विसरून सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे। ओबीसीचं आरक्षण टिकवण्याची गरज आहे। तर ओबीसी आरक्षणासाठी लढा देणारे आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या वाहनावर अज्ञात तरुणांनी हल्ला केला। अहिल्यानगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील आरणगाव बाह्यवळण रस्त्यालगत ही घटना घडली। रस्त्यावर काही अज्ञात तरुणांनी त्यांच्या गाडीला अडवून अचानक काठ्यांनी हल्ला केला। तर अहिल्यानगर जवळील आरणगाव रस्त्यावर हा हल्ला करण्यात आला। लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केला। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय हीच लक्ष्मण हाकेंची गाडी आहे आणि लक्ष्मण हाकेंचा हा ताफा जात असताना त्यांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केला। असं घडत असताना कोण जर राजकारण करत असेल, कोण कोणाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत असेल आणि आमच्या सहकार्यावरती लढणाऱ्या कार्यकर्त्यावरती हल्ले होणार असतील तर त्या उद्विग्न भावनेतून मी ती पोस्ट लिहिलेली होती। आज मी अहिल्यानगर जिल्ह्यातल्या पाथर्डी तालुक्यातल्या दैत्य नांदूर गावामध्ये जातोय। 5-50 किलोमीटरच्या परिसरामधल्या त्या अहिल्यानगर जिल्ह्यातल्या लोकांशी संवाद साधतोय। लोक मला बोलवत आहेत, मी लोकांना बोलवत नाही। तेवढी माझी कॅपॅसिटी आहे की नाही माहिती नाही, कारण मला हे वास्तव समाजासमोर मांडावं लागेल। कारण ही लढाई लढत असताना शेवटी अनेक गोष्टींच्या मर्यादा आहेत। या मर्यादा भेदून खूप परखडपणे ही भूमिका महाराष्ट्रामध्ये मांडायची आणि ओबीसीचं आरक्षण टिकवायचं आहे। हेच आत्ताचं माझ्या डोळ्यासमोरचं ध्येय आहे, धोरण आहे।